रायकोट किल्ला साक्री तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील कोंडावारी घाटात असणारा हा किल्ला अतिशय सुंदर आहे. हा किल्ला अगदी छोटा आणि गिरिदुर्ग आहे. सुरत बल्हारपूर या प्राचीन व्यापार मार्गासाठी लक्ष ठेवण्यासाठी जहांगीर राजांनी हा किल्ला बांधला होता. किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्ये उंची व आकार. किल्ल्याच्या समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 1650 ते 2100 फूट आहे. त्याचा आकार त्रिकोणी असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे 12 एकरमध्ये व्यापले आहे. असे म्हटले जाते की होळकरांच्या काळात अहिल्याबाई होळकरांनी भिल आणि गोंड जातीमधील वाद सोडवण्यासाठी या परिसरात ठिगळे सरदाराची नियुक्ती केली होती. या किल्ल्यावर आता येथील रहिवासी शेती करू लागले. संपूर्ण किल्ल्यावर शेती आपल्याला दिसत असते. हा किल्ला सुरत मार्गावरील लष्करात अगदी महत्त्वाचा किल्ला मानला जायचा. काळाच्या ओघात या किल्ल्यावर आता बरीचशी पडझड झाली आहे. सध्या किल्ल्याच्या पठारावर स्थानिक ग्रामस्थांनी सगळीकडे शेतीच करत आहे. दूरवरून दिसणारा हा कोंडावारी घाट आणि त्या घाटातील एक जंगल, दूरवर असणारी गाड्या आपले मन मोहून घेते. पावसाळ्यात तर हा नजारा खूपच सुंदर असतो. या किल्ल्यावर विशेष म्हणजे एक तलाव, अधेमध्ये तटबंदीचे अवशेष आणि भग्न बुरुज पाहायला मिळतात. या किल्ल्याचे विशेष म्हणजे तिन्ही बाजूला असलेले अत्यंत सुंदर असे खोलदरी, त्याला मक्कलदरी असे म्हणतात. अतिशय सुंदर असं खोलदरी म्हणून ओळखले जाते. किल्ल्यावरील माहिती फलक आपल्याला दिसून येते. किल्ल्याची संपूर्ण माहिती या माहिती फलकात आपल्याला मिळते. नक्कीच हे माहिती फलक या वन विभाग खात्याने लावले असावे. किल्ल्याचा बुरुज हेच ते साबित म्हणजे या किल्ल्याची ओळख आपल्याला समजून येते की इथं किल्ला आहे. इथे मक्कलदरी ती अतिशय खोलवर आणि सुंदर दिसते. खूप असं विशेष म्हणजे हे बुरुज साबित आहे या किल्ल्याची. आपल्याला या किल्ल्यावर यायचे असेल तर मोरकंज गाव या मार्गे मक्कलदरी खडकात कोरलेल्या पायऱ्या चढून किल्ल्यावर प्रवेशद्वारापर्यंत पोहोचता येते. तोपर्यंत मित्रांनो, या किल्ल्यावर असणारे पाऊणचक्की हे आपले मन मोहून घेते. तर मित्रांनो, नक्कीच भेट द्या या किल्ल्याला. हा किल्ला खूप असं अवघड नाही. किल्ल्यावर असणारा डावल मलिक बाबा यांची समाधी, किल्ल्याचे वर असलेले वाडा